21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। या ठिकाणी छेदाने अंशाला भागायचं आहे। 21/5। 5 हा तुमचा भाजक आहे, हा तुमचा भाज्य आहे। 21ला भागायचं आहे म्हणजे तो तुमचा भाज्य आहे। जे उत्तर येईल तो तुमचा भागाकार असेल आणि जे उरेल ती तुमची बाकी असेल। 21ने 5ला 5ने 21ला बघा, 5 चोका 20 वजा चिन्ह, एकाचा 1, 2 2 गेले 0, बाकी उरली 1। बाकी हा तुमचा अंश असेल, भागाकार हा तुमचा पूर्णांक भाग असेल आणि भाजक हा तुमचा छेद असेल, ज्याने भागलं तो छेद। मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिताना 4.1/5 छेदाने 5ने भागलेला आहे। 5 चोका 20 अधिक 1 बरोबर 21/5 म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर 4.1/5। आता हे कसं आलं तर पूर्ण संख्या गुणुले छेद अधिक अंश 1 भागिले छेद तसाच ठेवायचा आहे। 5 चोका 20 अधिक 1 21/5 हा तुमचा अपूर्णांक या ठिकाणी दाखवलेला आहे। या अपूर्णांकाचा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे, 4.1/5।